तर इथे अनेक ठिकाणाहून पर्यटक इथे आनंद घेण्यासाठी इथे येतात। गणपतीलाही खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी आलोय कोरणको गावामध्ये। तिथे एक भाडं घेऊन आलो होतो, रिक्षामध्ये तिकडे उभे आहे आणि आपल्या समोर आपल्याला ते धरण दिसलंय। तर आता धरण आपण बघूया, त्या जबरदस्त असा सीन वाटतो इकडे बघूयात। आणि इथे आपल्या बरोबर आहेत या गावातील एक व्यक्ती आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? राजू कसपले। आपलं नाव सांगा। राजू कसपले। तर आपल्या बरोबर राजू कसपले। तर त्यांच्याकडून आता आपण थोडक्यात माहिती विचारून घेऊया धरणाबद्दल। तर इथे पर्यटन स्थळ आहे, खूप लोक इथे येतात, त्यांच्याकडून आपण थोडक्यात विचारून घेऊयात। तर आता मला सांगा धरणाबद्दल थोडक्यात माहिती। हे धरण म्हणजे आता 10-12 वर्ष झाली मानवनिर्मित धरण आहे आणि हा सांडवा जो आहे तो ओव्हरफ्लोच आहे। धरण भरल्यानंतर या सांडव्यातून पाणी खाली येतं। शनिवार रविवारी विकेंडला खूप लोक येतात इथे एन्जॉय करायला। खूप असे म्हणजे आमच्या गावासाठी एक कमवण्याचा सोर्स आहे। आता बघू पुढे गव्हर्नमेंटने सरकारने पण आमच्या गावाला थोडस हे करून थोडे डेव्हलप केलं पाहिजे इकडे। खूप बाहेरची लोक येतात। हो, येतात, विकेंडला खूप लोक येतात। तर मित्रांनो पाहू शकता इथे खूप लोक इथे एन्जॉय करायला येतात। विकेंडला इथे खूप एन्जॉय करायला लोक येतात। तुम्ही पाहू शकता प्रतिम सीन वाटतो इथे। आणि काय माहिती देऊ शकता वरती? आता पुढे जायला देत नाहीत ना? पुढे सध्या तरी पाण्यामध्ये उतरायला देत नाही, बाकी फिरून वगैरे फोटो वगैरे काढू शकता तुम्ही सगळं। फक्त पाण्यामध्ये थोडासा पाण्याचा फोर्स जास्त असल्यामुळे थोडं पाण्यात जाणं थोडं धोक्याचं आहे। बरोबर आहे मित्रांनो, हे सध्या रिस्क आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण पाण्यात जाणं ते धोकादायक आहे। त्याच्यामुळे कुठून बाहेरून आलं तरी आपण बाहेरून एन्जॉय केला पाहिजे, कारण का पाण्याचा तुम्ही बघू जाऊ फोर्स अतिशय खूप आहे, वेगाचा आहे। त्यामुळे विकेंडला आलं तरी, इथे फिरायला आलं तरी बाहेरून एन्जॉय करून जाणं हे फायदेशीर आहे। आणि इथे बंदोबस्त आहे ना ते? हो, इथे गार्ड आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत। इथे वरतीच सिक्युरिटी गार्ड आहेत। आणि काय सांगू शकता बाकी तर मला वाटतं की खरोखर हे आमच्या गावाची शान आहे धरण म्हणजे। आणि खरंच खूप लोक पण येतात, आम्हाला पण खूप जरा बरं वाटतं। आता काही तर आता यापुढे बघू आता काय डेव्हलप झालं तर इथे कमवण्याचं एक साधन पण लोकांना निर्माण होईल। आता त्याने त्याची इथल्या ग्रामपंचायतीने आणखी गव्हर्नमेंटने त्याची हे घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे। तर खरंच मित्रांनो अप्रतिम तुम्ही बघू शकता, अप्रतिम डॅम वरती विशाळगड आहे, या साईडला माचाळ आहे, सगळे म्हणजे तसं बघायला गेलं तर जवळच एक आपण 1-2 दिवसामध्ये सगळे पर्यटन स्थळ 2-3 पर्यटन स्थळ करू शकतो। मित्रांनो पाहू शकता इथे वरतीच बोलतात की विशाळगड आहे आणि त्या साईडला तिकडे माचाळ आहे। आणि त्यामुळे हे कोकणातले आपले महत्वाचे आपले भाग आहेत ते आपण आनंदाने एन्जॉय करू शकतो, अशी ही महत्वाची ठिकाणे आहेत। गणपतीला पण खूप लोक येतात। हो, गणपतीला तर खूप लोक येतात। मित्रांनो या गावचेच आहेत राजू कसपले म्हणून, त्याने अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिली आहे। आपण आता जवळून थोडं बघूच। तर मित्रांनो इकडे पाहू शकता असा जबरदस्त असा सीन वाटतो इथे। हे कोरणकोतील प्रसिद्ध असं धरण आहे आणि हा इथे वरतून आले हा डॅम आहे। तर इथे अनेक ठिकाणाहून पर्यटक इथे आनंद घेण्यासाठी इथे येतात। गणपतीलाही खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते। तर मित्रांनो इकडे आलात तर बाहेरूनच एन्जॉय करायला पाहिजे, कारण का सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे इथे रिस्की आहे। त्यामुळे इकडे कधी केव्हा आलात तर बाहेरूनच एन्जॉय केलं फायदेशीर असते। तर मित्रांनो पाहू शकता निसर्गरम्य वातावरण आणि एक नंबर इकडे वाटतंय बघा। असा पाहतच राहण्यासारखा असा सीन तर जबरदस्त असा वाटतोय बघा। तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशीच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। आणि हो मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।